मित्रांनो नमस्कार. पंढरी पाटे शेतकरी चळवळीच्या माध्यमातून मी माझे सहकारी माननीय कृष्णाभाऊ पुसनाके असतील आणि सचिन दादा मणवर असतील आज आर्नी दिग्रसच्या पट्ट्यामध्ये आलो होतो, कारण शेतकऱ्याचे फोन होते की आमच्या एरियामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि त्या अनुषंगाने आम्ही आज हा दौरा काढलेला होता. विषय हा आहे की मला वाटतं मागच्या एक दिवसापूर्वी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांची आम्ही सदिच्छा भेट घेतली. कशाच्या संदर्भात? पीक विमा प्रीमियमच्या संदर्भात. आमचा विषय हा होता की वर्धा जिल्ह्यामध्ये एका हेक्टरचा कॉटनचा जर प्रीमियम काढायचा असेल, विमा उतरवायचा असेल, तर त्या ठिकाणी फक्त 65 रुपये लागतात. बरोबर आहे? यवतमाळमध्ये किती भरले तुम्ही? 1250. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 1250 रुपये भरलेले. 2025-26 विमा भेटला का? नाही. 2025-26 विमा सुद्धा भेटला नाही. 26-27 विमा आता शेतकरी उतरवत आहेत. आमची मागणी ही होती की वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये कापूस किती? फक्त 65 रुपये प्रति हेक्टर. यवतमाळमध्ये किती? 1250. सोयाबीन यवतमाळमध्ये किती? 960 रुपये. तर वर्ध्यामध्ये किती? फक्त 58 रुपये. तुरीचा रेट यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका हेक्टरचा किती? 940 रुपये. तर वर्ध्यामध्ये किती? 47 रुपये. हा डिफरन्स आहे, हा गॅप आहे. आता मला सांगा, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याची क्लायमॅटिक कंडिशन सेम आहे? सारखाच पाणी पडतो, सारखंच टेम्परेचर असते. फक्त वर्धा जिल्हा ईस्टर्न पार्ट ऑफ विदर्भ रिजन मध्ये येतो, यवतमाळ जिल्हा हा वेस्टर्न पार्ट ऑफ विदर्भ रिजन मध्ये येतो. एवढाच फक्त फरक आहे. पण यवतमाळपासून वर्धा जिल्हा हाकेच्या अंतरावरती 1 तासात आपण पोहोचतो. नॉर्मली वर्धा जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्हा हा सर्वाधिक जास्त कॉटनचं कल्टिव्हेशन करणारा महाराष्ट्रातला प्रमुख जिल्हा आहे. साधारणतः या जिल्ह्यामध्ये 4.5 ते 5 लाख हेक्टरवरती कॉटनचं कल्टिव्हेशन होते. उर्वरित सोयाबीन आहे 2.5-3 लाख हेक्टरवरती, तूर आहे, उडीद आहे, मूग आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, मका यासारखे छोटे मोठे पीक आहे. आता मला पालकमंत्र्यांना आम्ही विचारलं तर पालकमंत्री म्हणाले फक्त जोशी यांना भेटा. आम्ही जोशी यांना भेटलो. जोशी जे शासकीय OSD आहेत सन्माननीय संजय राठोड यांचे, त्यांना त्यातला टेक्निकल गोष्टी कळत नाहीत. त्यांनी सुद्धा उडवाउडवीची उत्तरं दिले. 25-26 विमा गेला. ठीक आहे म्हटलं, बा काही टेक्निकल गोष्टी असतील. डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी याने टेक्निकल रिझन देत उडवाउडवीचे उत्तर दिले. विमा गेला आमचा 25-26. आता आली 26 आणि 27 वेळ. प्रीमियमच्या संदर्भात आम्ही पालकमंत्र्यांना भेटलो. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार जे संजय देशमुख आहेत ते तर स्वतः म्हणतात की मी विकास पुरुष आहे, विकासासाठी गेलो वगैरे वगैरे म्हणून. त्यांना ही गोष्ट माहित नाही का? पीक विमा प्रीमियम हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या फरकानं शेतकरी भरतोय. शेतकऱ्याचं नुकसान होत आहे. कर्जमाफीची घोषणा केली, 2 लाख देतो, 3 लाख देतो, अमकं करतो टमकं करतो, ते सुद्धा प्रॉपर पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये उतरत नाही आहेत. अशी अवस्था सध्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झालेली आहे. आणि या लोकांना आम्ही भेटतो तर हे लोक फक्त आम्हाला काहीतरी उत्तर देतात, मग म्हणतात उद्या या परवा या. सॅटिस्फॅक्शन शेतकऱ्याचं होत नाही. आणि शेतकरी आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये प्रश्न करतात पीक विम्याचं काय झालं. तर पीक विमा काय आम्ही देऊ शकत नाही, कंपन्या देतात, डिपार्टमेंट त्याचा पाठपुरावा करत असते. पण यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, यवतमाळ जिल्ह्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक असतील, यवतमाळ जिल्ह्याचे खासदार सन्माननीय संजय देशमुख असतील, यवतमाळ जिल्ह्याचे आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके असतील, कुठे गेले? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आपण मौन बाळगत आहात का? जर तुम्हाला थोडी जरी वाटत असेल की शेतकरी आपल्या देशाचा पाठीचा कणा आहे, तर शेतकऱ्यांचे प्रश्न का सुटत नाहीत? बरोबर आहे बघ. बरोबर. आज किती खर्च आहे कॉटनचा एका एकरचा? कॉटनचा एका एकरचा 20-25 हजार रुपये. बापरे बाप. तेवढे पैसे निघते का तुमच्या? नाही नाही. भाऊ नाही, काही नाही. पण भाऊ नाही बा. असं आहे. अशी मायबाप सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. आणि वारंवार या लोकांना भेटून आम्ही पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतोय. पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विनंती करतो, तुम्हाला जर तुमचा हक्क हवा असेल तर तुम्ही रस्त्यावरती यावं लागेल. एकटा पंढरी पाटे, कृष्णा पुसनाके किंवा सचिन मणवर ची ही लढाई नाहीये. ही लढाई सबंध शेतकऱ्याची आहे. आपण जागरूक झालं पाहिजे. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींना आपण प्रश्न विचारले पाहिजे. तुमच्या स्थानिक विधानसभा मतदारसंघातील आमदार त्यांना विचारलं पाहिजे, पालकमंत्र्यांना विचारलं पाहिजे, खासदाराला विचारलं पाहिजे.
आपण विचारत नाही, आपण बोलत नाही, आपण म्हणत नाही काहीच. त्यामुळे हे लोक अव्वाच्या सव्वा शेर झाले. हे निगरगट्टा झालेले लोक आहेत. यांच्या अंगावरती गेंड्याच्या कातडीचं मांस आहे का, आता असा प्रश्न तो उद्भवत. बरोबर. त्यामुळे आमची मागणी आहे, पालकमंत्री आणि संजय देशमुख यांनी उत्तर द्यावं. पीक विमा प्रीमियम कधी कमी होणार, 2025-26चा विमा भेटणार आहे की नाही, परफेक्टली उत्तर दिलं पाहिजे. ही मागणी या माध्यमातून करतो. थांबतो. संजय देशमुख आपले जे या मतदारसंघाचे खासदार आहे, पण त्यांनी सांगितलं का आपल्या विकासासाठी गेलो बा, शेतकऱ्यासाठी गेलो बा, विकास करत आहे. पण मी शेतकऱ्याचा विकास इथंच होत नसन तर शेतकऱ्यासाठी काय करू शकते ते माणूस. बरोबर आहे. अशा लोकांना तुम्ही भूलताबा देऊन त्याची आपली जागा दाखवायची काम आपल्या शेतकऱ्यांना करायला पाहिजे यावेळेस. बरोबर आहे. शेतकऱ्यांनी रस्त्यावर आलं पाहिजे. लक्षात घ्या, जोपर्यंत शेतकरी रस्त्यावरती येणार नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार नाहीत. हे लक्षात आपण घ्या. फेसबुकवरती व्हिडिओ अपलोड केल्यानंतर कॉमेंट बॉक्समध्ये फक्त म्हणू नका तुम्ही या, आम्ही तुमच्या सोबत आहोत. थांबतो. पंढरी पाटे, शेतकरी चळवळ, यवतमाळ जिल्हा ग्रामीण.